मॉर्निंग एव्हरीवन, मी रोहित. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता मी आहे सिमरन सुझुकी कल्याण. आपल्या चार्लीची 4th सर्व्हिस आहे. त्या सर्व्हिससाठी आलो. सकाळीच आलो आहे 9 वाजता माझ्या बाईकला द्यायला. जेवढं लवकर देईल तेवढं बाईक लवकर मिळते. थोडाच प्लॅन आहे बाहेर जायचा. आणि माझ्या आपल्या बाईकची 4थी सर्व्हिस आहे. कारण पहिल्या जेव्हा 3 सर्व्हिस झाल्या तेव्हा मी काही व्हिडिओ वगैरे काय बनवली नव्हती. आता मी आपल्या बाईकची 4थी सर्व्हिस आहे. सर्व्हिस ॲडव्हर्टायझरला वगैरे दाखवलं बाईक आणि बनवलं आहे. त्याचा मी तुम्हाला स्नॅप टाकतो. त्याच्यामध्ये 4 सर्व्हिसमध्ये माझी तर गाडी आता अराऊंड 7,000 किलोमीटर चाललं आहे. सो त्याच्यामुळे एअर फिल्टर वगैरे बदलतील ते गरज नाही. ते बोलले जर गरज वाटली तर मी तुला सांगेन. त्याच्यामध्ये माझे ब्रेक शूज संपलेत फ्रंटवाले. ऑइल चेंज होईल. त्याच्यानंतर नॉर्मल जे चेकअप आहे ते येईल. बघू 3,300 इस्टिमेट बिल दिलं आहे त्यांनी. बघू फायनल बिल किती होतं ते तुम्हाला सांगेन. आणि बघू आज सॅटर्डे सो गाड्या थोड्या कमी आहेत. बघू जर पहिला नंबर लागला तर ठीकच आहे. नाही तर प्रत्येक वेळेला संध्याकाळ होते गाडी जेव्हा आपण जेवढी लेट देऊ तेव्हा. बघू, लेट्स सी. स्टे ट्यून. मित्रांनो, मी सकाळी 9 वाजता आलेलो आणि आता वाजला आहे 1 आणि गाडी पूर्ण रेडी झालेली. ऑइल वगैरे चेंज झालेलं, सगळं झालेलं. गाडी फायनल टेस्टिंगला गेली. जो एक दादा होता सिनियर, त्यांच्यामधला सिनियर इंजिनियर. आणि जे व्हायला नाही पाहिजे तर तेच झालं. गाडीचा कोण सेट गेला आहे, त्याच्यामुळे अजून खर्च वाढला आहे. बघू आता जस्ट गाडी खोलायला दिलं आहे त्यांनी. मला बोलले 3 वाजेपर्यंत वगैरे गाडी मिळेल. पण आता बघू. आता मी चाललो आहे घरी आणि पुन्हा येऊन परत गाडी पिकअप करतो. चला, अजून किती खर्च येत आहेत काय माहिती. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं अलिबागच्या बीचवरून. काल मी बाईक सर्व्हिसला दिली होती आणि तुम्हाला सांगितलं बाईकचा फोन सेट घ्यायला काम वाढलं होतं. त्याच्यानंतर मी बाईक घेतली, डायरेक्ट अलिबागला आलो. त्याच्यानंतर मला व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला. आता मी तुम्हाला सांगतो की बाईकमध्ये काय काय केलं 4th सर्व्हिसमध्ये. एकतर मी MC घेतली होती. जेव्हा फर्स्ट सर्व्हिस घेतो तेव्हा काय ते अराऊंड 2,000 रुपीजची काहीतरी MC असते त्यांची. 6 सर्व्हिस ते लोक सर्व्हिस चार्ज घेत नाहीत. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये वाचलो. आणि प्रत्येक याच्यावरती डिस्काउंट असतो, 5% वगैरे असा डिस्काउंट असतो. सो तुम्हाला सांगतो, पहिलं त्यांनी इंजिन ऑइल प्लस यूज केलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी ईस्टसारखं जे सुझुकीचं इंजिन ऑइल येतं 10W40वालं फुल्ली सिंथेटिक, ते यूज केलं आहे. त्याच्यानंतर माझे फ्रंट पॅड गेले होते आणि फ्रंट पॅडची प्राईस आहे 586 अराऊंड कुछ काहीतरी आहे. त्यानंतर चेन ल्यूब, त्यानंतर इंजिन ऑइल फिल्टर त्यांनी रिप्लेस केला नाही. आणि एअर फिल्टर रिप्लेस केला त्याने. कारण माझी गाडी 7,000 किलोमीटर चालली. पण आय थिंक मी कोकणात 3-4 वेळा गाडी घेऊन गेलो आणि आमच्या घराच्या आजूबाजूला धूळ असल्यामुळे बहुतेक तो एअर फिल्टर पूर्ण खराब झालेला. त्याच्यामुळे मी एअर फिल्टर चेंज केला. आणि एअर फिल्टरची प्राईस आहे 245 रुपीज. आणि त्याच्यानंतर इंजिन ऑइल ॲडिटिव्ह टाकलं. आणि मेन म्हणजे काय की मला वाटलं की ही चेन आपला कोन सेट चेंज करतायत तर कॉस्टिंग खूप जाईल. पण झालं असं, कोन सेटची प्राईस आहे 324 रुपये आणि त्यांचा लेबर चार्जेस येतो 750 रुपीज. असं मिळून माझं बिल झालेलं आहे पूर्ण ओव्हरऑल 3,978 रुपीज. म्हणजे अंडर 4,000 बिल झालं. थोडा असं वाटलं की बाबा सुझुकी घेतली पण बिल कमी झालं. ही 4th सर्व्हिसची कॉस्ट आहे. मी तुम्हाला त्याचा स्नॅप टाकेन. आणि जेव्हा गाडीचं काम केल्यापासून, कोन सेटचं काम केल्यापासून गाडी खूप स्टेबल झाली. आणि पहिली थोडी लेफ्ट साईडला खेचत होती. आणि आय थिंक हा
सुझुकी विस्टोमचा एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. मला तर वाटतं आय थिंक सुझुकी विस्टोमचा हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. कारण मी सुद्धा यूट्यूबवरती खूप व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये त्याने टाकलं होतं की गाडी लेफ्ट साईडला खेचते वगैरे, आणि माझी पण गाडी हलकी हलकी खेचायला लागली होती. आणि अजून माझे 2-3 मित्र आहेत, त्यांना पण विचारलं की काय रिव्ह्यू आहे. तो बोलतो मी माझी बाईक डिलिव्हर केली त्या दिवसापासून बाईक लेफ्ट साईडला खेचत होती. बहुतेक सुझुकी टीम कृपया याच्यावरती लक्ष द्या, कारण नवीन गाडी असा जर चेन कोण सीट जायला लागला तर चांगलं नाही. पण बाकी गाडी मस्त आहे, गाडी एकदम स्मूथ झाली आहे फोर्थ सर्व्हिस नंतर एक नंबर. आता मी डायरेक्ट सिमरन सुझुकी टू अलिबाग बीच अराउंड 100 किलोमीटर जास्तच आहे, 100 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो मी आलो. गाडीचा परफॉर्मन्स एक नंबर झाला आहे. मी तुम्हाला त्याचा स्नॅप वगैरे टाकतो. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे रे विथ रिव्ह्यू. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.